नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. बडबड गीतं म्हणताना लहान मुलांचे पाय अगदी सहजतेने थिरकताना आपल्याला दिसतात आणि हीच बच्चे कंपनी जेव्हा खुश होतात तेव्हा आनंदाने उड्याही मारताना दिसतात. किंवा जंगलामधला एखादा मोर जेव्हा पिसारा फुलवून नाचत असतो त्याचा आपण शक्य तेव्हा व्हिडिओ काढतो आणि व्हिडिओ सुद्धा पुन्हा पुन्हा बघून त्या नृत्याचा आनंद घेत असतो. आपले सण समारंभ उत्सव या सगळ्यांमध्ये नृत्य हा आनंदाचा अविभाज्य भाग असल्याचं आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये येतं. निसर्गाकडे जेव्हा आपण वळतो तेव्हा काय लक्षामध्ये येतं की एखाद दिवशी जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. आपण काय म्हणतो, पावसाचं तांडव नृत्य सुरू आहे, झाडं वेली डोलता आहेत आणि भयानक असा गडगडाट, विजांचा सुद्धा कडकडाट आणि या सगळ्यांची एक लयबद्धता आपण तालामध्ये गुंफून सांगायला लागतो. नृत्य हा निसर्गामध्ये, नृत्य हा प्राणीमात्रांमध्ये, पक्ष्यांमध्ये, चराचरामध्ये व्यापून पुन्हा उरलेला आहे. लय ताल यांच्याशी असलेलं नृत्याचं हे अक्षय्य नातं आहे. हे म्हणत असताना एक लक्षामध्ये येतं की नृत्य हा जेव्हा सादर करत असतं तेव्हा नृत्य करणाऱ्या व्यक्तीला जेवढा आनंद होतो त्याहून कित्येक अधिक पटीने त्या नृत्याचा आस्वाद घेणाऱ्या मंडळींना सुद्धा होत असतो. म्हणजे आपल्या देहबोलीमध्ये, आपल्या चराचरामध्ये हे नृत्य व्यापलेलं आहे. हे सगळं आज बोलण्याचे कारण अक्षय तृतीयेचा मुहूर्त तर आहेच आहे, पण या बरोबरीने आज आहे जागतिक नृत्य दिवस. तेव्हा आपण बोलूया आपलं सूर लय ताल यांच्याशी असलेलं अक्षय्य नातं नृत्याचं. नृत्य संवाद अंतर्मनाचा. आणि या सुंदर विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण खास दोन अभ्यासकांना आमंत्रित केलेलं आहे. त्यांची नाव हीच एक मोठी ओळख आहे, डॉक्टर संध्या पुरेचा आणि रंजना फडके. नमस्कार. आपल्या दोघींचंही सखी सह्याद्रीमध्ये मनपूर्वक स्वागत करते. आपल्या दोन तज्ज्ञांची औपचारिक ओळख करून देते. डॉक्टर संध्या पुरेचा मॅडम, भरतनाट्यम या नृत्य प्रकारामध्ये मॅडम PhD प्राप्त आहेत. त्यांनी LLBचं शिक्षणही घेतलेलं आहे. 5000हून अधिक विद्यार्थ्यांना त्यांनी शास्त्रीय नृत्य शिक्षण दिलेलं आहे. भारतातलं शास्त्रीय नृत्य हे नर्तकांना अवगत कसं होता येईल या दृष्टिकोनातनं मॅडम सतत प्रयत्नशील असतात आणि त्या दृष्टिकोनातनं त्यांचे प्रयत्न लक्षात घेत महाराष्ट्र आणि गुजरात सरकारकडून कलागौरव पुरस्कारानं त्यांना खास सन्मानित करण्यात आलं आहे. भारत कॉलेज ऑफ फाईन आर्ट्समध्ये मॅडम संस्थापिका म्हणून कार्यरत आहेत. आज त्यांच्याबरोबर आपण संवाद साधायचा आहे. आणि त्याचबरोबरीने आपल्याबरोबर आहेत रंजना फडके मॅडम. रंजना मॅडम विषयी सांगायचं म्हणजे नृत्यालंकार या संस्थेमार्फत त्या कथ्थक या नृत्य प्रकाराविषयी मार्गदर्शन करत असतात. त्याविषयीचे अभ्यासक आहेत. तसंच कथ्थकालयाच्या मार्फत अनेक विद्यार्थ्यांना त्या नृत्य प्रकाराचं मार्गदर्शन करतात. देश परदेशात कथ्थक सादरीकरण आणि मार्गदर्शन याविषयी संपर्क तुम्हालाही साधायचा आहे. दूरध्वनी क्रमांक माहिती आहेतच, पुन्हा एकदा सांगते, ते आहेत असे 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा STD कोड आहे. छोटीशी विनंती, नेहमीप्रमाणे प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा, जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. आपल्या चर्चेला सुरुवात करूया. आज चर्चा म्हणता येणार नाही, एक सुंदर असं गुंफलेलं सूर लय तालचं नातं काय आहे ते आज उलगडण्याचा आपण प्रयत्न करूया.
आपल्या दोघींचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि जागतिक नृत्य दिनाच्या तुम्हाला भरभरून शुभेच्छा देते. आजचा दिवस हा तुमचा आहे आणि तुमच्या निमित्ताने तो आमचाही आहे असं म्हणता येईल. जेव्हा संध्या मॅडम असं म्हणतो की जागतिक नृत्य दिवस आहे आणि अक्षय तृतीया आहे आणि नृत्याशी आपलं एक अक्षय नातं आहे, ते नेमकं कसं आहे ते तुमच्याकडनं ऐकेल. वेदातील एक सूत्र आहे, नृत्यम संस्कृती संवर्धनम. ह्या सूत्राला साजेशा आजचा कार्यक्रम होणार आहे. कारण अक्षय ह्या शब्दाचा अर्थ आहे न संपणारा. म्हणजे न संपणारा यश प्राप्त करण्यासाठी नर्तक म्हणा किंवा कुठलाही कलाकार काय करतो किंवा त्यांनी काय करावं किंवा त्यांनी कधी हे करावं, कधी हा कार्यक्रम करावा, ह्याच्यासाठी अभिनय दर्पणकारांनी, नंदिकेश्वरांनी खूप सुंदर श्लोक दिलेला आहे, ज्याला नटन प्रयोग काल असा हो हेडिंग दिलेला आहे. दृष्टव्य नाट्य नृत्येच्या पर्वकाले विशेषतः नृत्यम तत्र नरेंद्राणाम अभिषेके महोत्सवे शुभार्थिभिः प्रयोक्तव्यम मंगलाणम च सर्वभिः. सर्व मंगलार्थ तुम्ही त्या महोत्सवामध्ये तो प्रयोग करावा. म्हणजे नृत्याचा आविष्कार कधी कधी करावा. जसं तू पहिल्यांदाच म्हणालीस की प्रत्येक चांगल्या कार्यासाठी किंवा महोत्सवासाठी, सणासाठी आपण हा कार्यक्रम करतो. तर आजचा हा दिवस म्हणजे 3.5 मुहूर्तापैकीचा एक आहे आणि जागतिक नृत्य दिन आहे. म्हणजे अगदी व्यवस्थित संस्कृतीचं संवर्धन करणाऱ्या नृत्याची ही चर्चाचा हा विषय जो घेतलेला आहे तो अत्यंत उत्तम आहे असं मला वाटतं. धन्यवाद मॅडम. रंजना मॅडम, जेव्हा असं आपण म्हणतो की जागतिक नृत्य दिवस आहे आणि नृत्य हे प्रत्येक माणसाच्या आयुष्याभोवती गुंफलेलं आहे, जागतिक पातळीवरती भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकार जो आहे तो नेमका कुठे आहे, कशा पद्धतीने त्याचं स्थान आहे त्याविषयी. भारतीय नृत्याची नाळ ही सामवेदापासून जोडली गेलेली आहे. तेव्हापासून गुरु शिष्य परंपरेतनं ही कला अव्याहतपणे आज वाहताना आपल्याला दिसते. आणि केवळ भारतातल्या छोट्या छोट्या गावातच नाही, तर अगदी तुम्ही कुठल्याही देशात जा, अमेरिकेत जा, नाहीतर लंडनमध्ये जा, दुबईला जा, कतारला जा, सगळ्या ठिकाणी आपल्याला ह्या कलांची ओळख किंवा कला ह्या शिकवणारे आहेत आणि शिकणारे सुद्धा विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे भारतीय कलेचा प्रसार हा सर्वदूर आज पोहोचलेला आहे. बरोबर आहे. त्यामुळे खास असं भारतीय शास्त्रीय नृत्याला खास स्थान आहे असं म्हणणं प्रायोगिक. नक्कीच नक्कीच. कारण भारतीय नृत्याची, संस्कृतीची परंपरा ही अतिशय प्राचीन आहे आणि अतिशय श्रीमंत अशी परंपरा आहे. म्हणजे आपल्या देशात एक नाही तर 7 नृत्यशैली या फोफावलेल्या आहेत आणि त्यांचा खूप प्रचार आणि प्रसार झालेला आहे. मस्त. प्रचार प्रसाराविषयी बोलताना मला असं वाटतं संध्या मॅडम, तुमचा कायम संशोधनाकडे कल असतो, तर प्रचार प्रसार आणि संशोधन यांची सांगड कशी आहे? आता जो जागतिक दिनानिमित्त, नृत्य दिनानिमित्ताचा जो प्रश्न होता त्याविषयी सांगायचं म्हणजे की हे वेगळे वेगळे दिवस, योग दिन, नृत्य दिन, असे जे वेगळे वेगळे दिवस साजरे करण्यामुळे लोकांची त्या त्या विषयाकडची जागृती वाढली आहे, लोकांचा त्या त्या विषयाकडचा कल वाढला आहे. आणि त्यामुळे कसं होतं की नृत्य हे पारंपरिक आम्ही प्रयोगात्मक मानलं जातं, पण त्या प्रयोगाच्या मागे शास्त्र असतं आणि म्हणूनच त्याला शास्त्रीय नृत्य म्हटलं जातं. मग त्याच्यात लोकनृत्य किंवा आदिवासी नृत्य किंवा आणखीन जे काही ज्याला आपण फोक आर्ट फॉर्म म्हणतो, हे सगळी, ह्या सगळ्यांना पण शास्त्र आहे का? तर शास्त्र म्हणण्यापेक्षा पण त्याला एक परंपरा आहे आणि परंपरा आणि रूढी ह्या दोन्ही एकत्र चालत आलेल्या आहेत. परंतु शास्त्राची जर बैठक मिळाली, म्हणजे ज्याच्यात पुस्तकं लिहिली गेली, ग्रंथ लिहिले गेले आणि जे वर्षानुवर्ष लिहिले गेलं आहे त्याचा जो आधार घेतला गेला आणि मग त्यांनाच वेगळं स्वरूप देऊन त्या त्या प्रांतातली जी खासियत होती त्याला त्यांनी शास्त्रीय नृत्य असं नाव दिलं. आणि म्हणून आमचा जो कल असतो तो शास्त्राकडे जास्त असतो. कारण माझे गुरु आचार्य पार्वती कुमारजी ह्यांनी शास्त्राचा आधार घेऊन परंपरेची बैठक मजबूत करण्याचा प्रयत्न केला. आणि 12व्या शतकातील अभिनय दर्पणम हे 324 श्लोक, पण आम्ही नृत्यात त्याचा वापर रोजबरोज मध्ये करतो. मग कथकमध्ये असो, भरतनाट्यममध्ये असो की आणि कुठल्याही शास्त्रीय नृत्यामध्ये असो, पण तो कसा वापर करायचा हा जेव्हा प्रश्न पडला तेव्हा पार्वती कुमारने 40-50 वर्ष त्याच्यावर रिसर्च केलं आणि 1980-85 मध्ये त्याचा
नृत्य मंचन केलं आणि त्याच्यामुळे ती जी बैठक मिळाली शास्त्राची की मग असं वाटलं की नाही अजून खूप शास्त्र असे आहेत की ज्याचा आधार घेऊन आम्ही या नृत्यशैली प्रेझेंट करत असतो आणि म्हणून आम्ही शास्त्राची बैठक घेतो. पण ह्याच्यामुळे असं नाही होत की फक्त शास्त्रीय नृत्य म्हणजे शास्त्र आहे परंपरेला आम्ही विसरून जातो. कारण पहिला मान हा परंपरेला असतो. परंपरागत शास्त्र आपल्या वैयाकरणकार पाणिनी म्हणतो की शास्त्रात रूढीय बलीयसी, की शास्त्र आणि रूढी याच्यात जर भांडण झालं तर रूढी म्हणजे परंपरेलाच सगळ्यात महत्वाचं मान आहे, परंपरेला सन्मान आहे, परंपरेला पहिलं झुका. कारण परिवर्तन ही जीवन आहे आणि परंपरा ही बदलत असते, हळूहळू त्याच्यात परिवर्तन होत असतं. शास्त्र तसेच राहतात. म्हणून शास्त्र आणि परिवर्तन मध्ये जरी परंपरामध्ये जरी भांडण झालं तर परंपरेला नेहमी मान द्या आणि पुढे चलत जा. क्या बात आहे, मस्त. कार्यक्रमातला पहिला फोन आलाय तुमच्या दोघींच्या परवानगीने, तो घेते. शलाका गाडगीळ आपल्याशी बोलतायत. नमस्कार शलाका ताई. शलाका गाडगीळ, कल्याण प्रश्न विचारू इच्छिते. माझा प्रश्न असा आहे की गायन, वादन आणि नृत्य या तीनही कलांना संगीत असं म्हटलं जातं. त्यात देखील गायन आणि वादन एक वेळ आपण म्हणजे शिकू शकतो किंवा करू शकतो, पण नृत्य हे अतिशय अवघड गोष्ट आहे, त्याला गुरुची निश्चित गरज आहे. तर त्या नृत्य करण्यासाठी वयाची अट आहे का? आणि तसंच आपल्याला म्हणजे शरीर मेंटेन करणं गरजेचं आहे का? की आपल्या शरीर म्हणजे आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव किंवा हे आपल्याला शिकणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तर त्याबद्दल आपलं मार्गदर्शन हवंय आणि कोणत्या वयापर्यंत आपण ते शिकू शकतो? बरं, धन्यवाद. रंजना ताई काय सांगाल? नृत्य शिकण्यासाठी सुरुवात करताना नक्कीच हा विचार करायला पाहिजे की साधारण 7 ते 8 वयाच्या आधी नृत्य शिकायला सुरुवात करू नये. बरं. कारण त्याच्या आधी मुलींचे हातपाय नाजूक असतात, हा, हा. त्यांची समज एवढी वाढलेली नसते की त्यांना शास्त्रीय नृत्य म्हटल्यावर एखादी गोष्ट परत 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 आपल्याला सातत्याने त्याचा रियाज करून ती आपल्याला करायची असते. ही समज जोपर्यंत मुलांमध्ये येत नाही अच्छा. तोपर्यंत शिकण्यात काहीच अर्थ बरं. नाही. पण हळूहळू वय वाढल्यानंतर मला असं वाटतं की 40 पर्यंत सुद्धा तुम्हाला शिकायला काहीच हरकत नाही. त्याच्यानंतर सुद्धा स्वतःला आपल्याला आनंद घ्यायचा असेल तर त्याच्या पुढच्या वयात सुद्धा शिकायला काहीच प्रॉब्लेम नाही. तो आनंद तुम्ही नक्कीच शिकून घेऊ शकता. डॉक्टर संध्या मॅडम, तुम्ही काय सांगाल? मला वाटतं शास्त्राचा आधार घेतला तर तन्वी रूपवती श्यामा असंही म्हटलंय आणि प्रगल्भा सरसा कांता, म्हणजे दोन्ही डिव्हिजन्स केलेले आहेत. म्हणजे ती तन्वी रूपवती ही जी श्यामा आहे ती 16 वर्षाची, 18-25 वर्षाची अशी नर्तकी असली पाहिजे असं पात्र सांगतं. आणि पुढे सांगते प्रगल्भा सरसा आणि कांता. पण ती प्रगल्भा कधी होईल? ती 30-35-40 प्रगल्भ होऊ शकते, ती 20 किंवा 18 प्रगल्भ होऊ शकते. म्हणजे ह्याचा जो कॉम्बिनेशन आहे म्हणजे कुठल्याही वया ही म्हणाल्या आपल्या रंजनाताई तसंच आहे की वयाचं बंधन नाही, तुमचं मन किती प्रगल्भ आहे किंवा किती तयार आहे त्याच्यावर आपण ते शिकू शकतो. आणि शरीराची बैठक डेफिनेटली शरीराने तुम्हाला परिपूर्ण स्वास्थ्य तुमचं चांगलंच हवं. कारण माझे गुडघे दुखतात म्हणून मी खाली बसू शकत नाही, मग ते नृत्याला ते उपयुक्त ठरत नाही. म्हणून शरीर सौष्ठव काठी ही परफेक्ट असून आज माझ्याकडे एक विद्यार्थिनी आहे 55 वर्षाला, त्या सगळं करतात, व्यवस्थित सगळं करतात आणि नृत्याचे प्रोग्राम देखील परफॉर्मन्स देखील करतात. पण ते शरीराला सांभाळून सकाळी 2 तास योगा करतात आणि त्यांना कुठलाही रोग शरीरात नाही. क्या बात आहे. यू कॅन डू इट. बरोबर आहे. आता हा मुद्दा जोडूनच ना मी रंजना ती तुमच्याकडे वळेन असा मुद्दा घेऊन की आज आपण बघतो की विविध नृत्य प्रकार आणि व्यायाम याचं फोफावलेले आपल्याला क्लासेस दिसतात. आता मला ह्याच्यामध्ये कुठलं चांगलं किंवा वाईट असं म्हणायचं नाहीये, पण मुद्दा असा येतो की यातलं योग्य अयोग्य ह्याचं काय आहे नेमकं, त्याची सांगड आयुष्यामध्ये कसं घालावी, किंवा एखाद्या वयाच्या मधल्या टप्प्याला जेव्हा वाटतं की व्यायामाची पण नितांत आवश्यकता आहे आणि नृत्य प्रकार पण शिकायचा आहे म्हणून जाणाऱ्यांची गर्दी तिथे असू शकते का? काय आहे नेमकं हे? व्यायाम करण्यासाठी नृत्य शिकू नये असं मला नक्की वाटतं. ते कलेसाठी शिकावं आणि कला शिकता शिकता त्यातून व्यायाम होतो हे नक्कीच. व्यायाम होतो जसं संध्याताईंनी म्हटलं की त्याच्यामुळे तुमचं आयुष्य
तुमचं आरोग्य हे चांगलं राहतं, पण ते नृत्य करून आरोग्य चांगलं राहतं. आरोग्य चांगलं राहण्यासाठी म्हणून नृत्य शिकू नये. त्याच्यातनं मिळणारा जो आनंद आहे, त्याच्यामुळे तुमच्या मनाला जो एक क्रिएटिव्ह तुमचं माइंड कायम राहतं, नवीन नवीन कल्पना सुचत राहतात, त्या केवळ नृत्यासाठीच नाही तर वेगळ्या क्षेत्रासाठी सुद्धा तुम्हाला त्या उपयोगी ठरतात. म्हणजे तुम्ही जर एक ऑफिसमध्ये काम करत असलात आणि सतत नृत्याचा सुद्धा रियाज असला तर नृत्यामुळे तुमचं क्रिएटिव्ह माइंड तयार होतं. त्याच्यामुळे नक्कीच तुमची प्रॉडक्टिव्हिटी वाढते. पण म्हणून ती प्रॉडक्टिव्हिटी वाढते म्हणून नृत्याचं शिक्षण घ्यावं असं मला वाटत नाही. अच्छा, खास लक्ष देणं अपेक्षित आहे. याविषयी आणखीन जाणून घ्या. एक पटकन फोन घेते आणि पुन्हा या मुद्द्याकडे वळते. शिवानंद यांचा फोन आहे कर्नाटकातून. नमस्कार शिवानंदजी. नमस्कार मॅडम, निपाणी शिवानंद बोलतोय मी. माझा प्रश्न असा आहे, भरतनाट्यम हे जे नृत्य आहे जे फार पारंपरिक आणि भरपूर वर्षापासून सुरू आलेलं आहे, पण यामध्ये सुद्धा म्हणजे कसं जास्तीत जास्त म्हणजे मुली किंवा स्त्रियांनी याच्यामध्ये सहभाग असतो. पण समजा एखाद्या मुलगा किंवा पुरुष जर ह्याच्यामध्ये भरतनाट्यम असं नृत्यमध्ये भाग घ्यायचा असेल तर त्यांना म्हणजे असं कोणाकडे असं मार्गदर्शन वगैरे मिळू शकतो आणि त्याला म्हणजे त्या दर्जा मिळू शकतो काय भरतनाट्य पुरुषासाठी वगैरे किंवा मुलगासाठी, असा माझा प्रश्न आहे. मस्त, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. मार्गदर्शन मिळेलच. प्रत्येक मनाशी असलेलं अक्षय नातं नृत्याचं, कला प्रकाराचं, आणि त्याच दृष्टिकोनातून आजच्या सखी सह्याद्रीमध्ये आपण बोलत आहोत. ब्रेक घेण्यापूर्वी आपल्याला प्रश्न आलेला होता, पुढचा फोन पण आलेला आहे, तो आधी घेऊया. उमा महाजन आपल्याशी बोलतायत. नमस्कार उमाताई. खूप अनोखा आहे. नृत्यामुळे मनोरंजनाबरोबरच नर्तिकेचे शरीर सुडौल आणि सुदृढ होतं आणि व्यायाम भरपूर होतं. याबरोबरच प्रबोधनाची जोड असेल तर दुधात साखर, असं तुम्ही काय असं घेतलेलं आहे का? कुठले विषय म्हणा, सामाजिक प्रॉब्लेम्स असलेले, हुंडाबळ म्हणा, असं तुम्हाला विषय मी सांगायची गरज नाही. असं काय घ्यावं असं वाटतं का घेतलेलं आहे ते सांगावं. नक्कीच, तुमचा विषयही चांगला आहे आणि मगाच्या गोष्टीला आपली ही लिंक पण छान जाते आहे. आणि संध्या मॅडम, तुम्ही मगाशी सांगत होता तो एक महत्वाचा मुद्दा होता, तो म्हणजे असा की व्यायाम प्रकार नृत्य, आणि या बरोबरीने उमाताईंचा मुद्दाही जोडते, तो म्हणजे त्यातून समाजामध्ये एक सकारात्मक संदेश पोचता करणं. या तिन्हीची सांगड. तुला सांगायचं म्हणजे की हा जो सामाजिक संदेश आपण देण्यासाठीचे खूप सारे प्रयत्न शास्त्रीय नृत्यातून आत्ता व्हायला लागले आहेत. त्याचं कारण आहे की नुसत्या पौराणिक गोष्टी किंवा नुसत्या महाभारत आणि रामायणाच्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्यापेक्षा ह्या सामाजिक विषय घेऊन लोकांपर्यंत पोहोचायला आम्हाला, म्हणजे आम्ही नर्तकींना, हे फार सोपं वाटतं. कधी कधी चॅलेंजिंग पण असतं. म्हणजे आता जेव्हा सुनामी आली होती आणि सुनामी आल्यानंतर खूप सारा ध्वंस झाला होता, तर सुनामी म्हणजे सेव्ह एन्व्हायरमेंट आणि सेव्ह कल्चर, सेव्ह ट्रीज, याच्यावर घेऊन सेव्ह ट्रीज केलं तर सुनामी येणारच नाही. इम्बॅलन्स ऑफ नेचर झाल्यामुळे ती सुनामी आली आणि आपल्याला त्रास झाला. असा कम्प्लीट एक व्हॅले करून लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर एड्स हा प्रकार कशामुळे होतो आणि तो नृत्य माध्यमातून, ज्याला आम्ही संभोग शृंगार म्हणतो आणि विप्रलंब शृंगार, नायक नायिकांचे हे शृंगाराचे वेगवेगळे भाव घेऊन प्रयत्न करून लोकांपर्यंत, म्हणजे गावोगावी प्रयत्न केला. मग केरोसिनचं ब्लॅक मार्केटिंग, हा जो भाव आहे तो अगदी रौद्र रसाचा आधार घेतला आणि तो तिकडचा गावातला जो सावकार म्हणा की ब्लॅक मार्केटर जो कसा करतो आणि त्याच्यातनं आपण कसा मार्ग शोधायचा, ह्याच्यावरचं अगदी लावणी, पोवाडा असे शब्द घेऊन लोकांपर्यंत, जनमानसापर्यंत जायचा प्रयत्न. म्हणजे आजचे नृत्यकार किंवा नृत्य संरचना करणारे लोक ह्याला जागृत आहेत की समाजाला आम्हाला काहीतरी देणं आहे आणि आम्ही जर नृत्य हे आविष्कार घेतलाय तर नृत्याच्या माध्यमातूनच आम्ही त्यांना काहीतरी देऊ शकू. सो हाही एक प्रयत्न झालेला आहे. आणखीन एक प्रश्न आला होता आपल्याला, पुरुष. तर पुरुषांना भरतनाट्यम शिकता येत नाही असं नाही. खूप पुरुष, म्हणजे आमचे सगळे गुरु पुरुष, म्हणजे आचार्य सुरुवातही त्यापासूनच केली बोलताना. सो पुरुष नृत्य शिकू शकतात आणि त्याच्यासाठी पुरुषच गुरु व्हावा असं नाही. तुम्ही स्त्रियांकडेही पुरुष गुरु, आज पुरुष नृत्यकार तयार होत आहेत, नृत्य शिष्य तयार होत आहेत आणि त्याच्यासाठीचे खूप फेस्टिवल होत आहेत. आणि त्याच्यात तुम्ही जर ते बघत असतील तर ते डीडी भारतीवर आपल्या खूप सारे नृत्यकार तुम्ही बघू शकता त्याच्यावर. सो सामाजिक विषय सांगितला आणि पुरुष, हे दोन्ही विषय मी तुम्हाला सांगितले. म्हणजे आजकाल फक्त पुरुष नर्तकांचं सुद्धा संमेलन होत आहेत. अरे वा.
पुरुष आणि संमेलन लावणीच्या असे. बाबतीमध्ये सुद्धा आपण असं बघतो, लावणी हे लोकनृत्य आहे. लावणी सादर करताना खास पुरुष त्या वेशामध्ये येतात आणि लावणी सादर करतात, असंही हल्ली आपल्याला बघायला हा मिळतं. म्हणजे हे वेगळे प्रयोग सुद्धा होत आहेत. आणि जसं संध्याताईंनी सांगितलं की एड्स किंवा अशा विषयांवर खूप प्रयोग होत आहेत. म्हणजे एड्स कशामुळे होतो हं. याच्यावर किंवा काही एड्स झालेल्या लोकांच्या स्टोरीज घेऊन त्याच्यावर सुद्धा नृत्य प्रकार आम्ही सादर केले रंजना आहेत. मॅडम, तुम्ही कवितांवरती केलेलं आहे, नंतर आत्मचरित्र पण एखादंचं वर्णन करता यावं, संपूर्ण जीवनपट सुद्धा तुम्ही नृत्याद्वारे सादर उलगडलेला केलं, आहे. हो. त्याविषयी पण थोडंसं सांगा ना. मी ज्या वेळेला कवितांवर नृत्य बसवलं त्यावेळेला एका शाळेमधनं मला त्या प्रिन्सिपलनी सांगितलं की आम्ही वर्गावर्गातनं नोटीस फिरवली की गॅदरिंगमध्ये कोणाला नृत्य करायचे आहेत आणि सगळ्या ज्या मुलांनी एंट्रीज पाठवल्या ते सगळे बॉलिवूडचे डान्स करतायत. ओ, तर त्यांना दुसरा पर्याय आपण देऊ शकतो का? हा हा. तर त्यावेळेला आम्ही विचार केला की ज्या शाळेतल्या कविता आहेत खरं त्या त्या वयाला योग्य अशा त्या कविता असतात. अगदी अगदी. त्याच कवितांचं गाणं केलं आणि त्याच्यावर जर नृत्य सादर केली तर त्या मुलांना एक वेगळं विश्व उलगडेल अगदी. की अरे आपण कवितांवर सुद्धा नृत्य सादर करू शकतो, असा त्या शाळेतल्या प्रिन्सिपलचा विचार होता. आणि त्यातनं आम्ही छंद नृत्य हा कार्यक्रम सादर केला. मस्त. मग त्याच्यानंतर अनेक कविता घेऊन बालकवींच्या कविता घेऊन आम्ही नृत्य सादर केलं. म्हणजे मुलांना आपण वेगळा पर्याय काय देऊ शकतो याचा विचार त्यावेळेला केला होता. गौतम बुद्धांच्या जीवनावर पण तुम्ही एक छान बॅले बसवला होता. हो, गौतम बुद्धांच्या जीवनावर राम प्रधान म्हणून आहेत, त्यांनी सुंदर बॅले, त्यांनी सुंदर गाणी लिहिली होती की गौतम बुद्ध ज्या वेळेला जंगलात जातात त्यावेळेला वेगवेगळ्या नायिका त्यांच्या समोर येऊन त्यांना मोहित करायचा प्रयत्न करतात. अच्छा. म्हणजे त्यावेळेला त्यांनी घेतलं होतं कीर्तीला भुलून परत गौतम बुद्ध परत राजवाड्यात येईल का. बर. नंतर त्याला मोहिनी घालायला वेगवेगळ्या नायिका आल्या, पण गौतम बुद्ध ते सगळं पार करून परत ते म्हणजे जंगलामध्ये साधना करत बसले. अच्छा. असा आम्ही त्या गौतम बुद्धाच्या जीवनावरचा बॅले सादर केला होता. तो अतिशय सुंदर असा बॅले होता. मुळात एखादं व्यक्तिचरित्र नृत्यामधून उलगडणं म्हणजे केवढा मोठा प्रवास आहे. आणि हा प्रवास एका मर्यादित कालावधीत, मर्यादित संख्येमध्ये आणि मर्यादित मंचावर मांडणं हे एक मोठं आव्हान म्हणजे आहे, एक नाही का? तासाच्या कार्यक्रमामध्ये त्यांचं अख्खं चरित्र दाखवणं हे Wonderful. आव्हानात्मक तर असतं, पण खूप इंटरेस्टिंग असतं, खूप क्रिएटिव्ह त्याच्यात काहीतरी करता वा, येतं. मस्त. पुढचा फोन आहे. श्रेया आपल्याशी बोलतायत चंद्रपूरहून. नमस्कार श्रेया. हॅलो मॅम. हम्म. हॅलो मॅम, तुम्हाला श्रेया. जागतिक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मनापासून. तुलाही. माझा प्रश्न असा आहे, माझं आत्ताच 12वीचं परीक्षा झाल्या आहेत आणि मला भरतनाट्यम मध्ये समोर जायचं आहे. मला भरतनाट्यम शिकण्यात खूप इंटरेस्ट आहे. तर त्याच्यासाठी काही असं एखादं महाविद्यालय आहे की त्याला काही खर्च, तुम्ही मला काही याच्याबद्दल माहिती सांगू शकता की किंवा नक्कीच. जर आत्ताच मी लहान मुलांना शिकवत आहे डान्स, माझं थोडं झालं आहे, तर त्याच्याबद्दल तुम्ही मला थोडं नक्की मार्गदर्शन श्रेया, करू तुझा शकता का? मुद्दा पोहोचलेला आहे. धन्यवाद. संध्या मॅडम. अगदी सोपी गोष्ट आहे. आता इंटरनेटवर खूप सारे कॉलेजेस आहेत. तुझ्या जवळपास जी कुठली कॉलेज असेल जिकडे तू 12वी नंतर BA इन डान्स किंवा बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स हे करू शकते. बरं, पैशाचा जर मुद्दा आला, फीसचा जर मुद्दा आला, तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी आता स्कॉलरशिप ओपन केलेले आहेत. जर तुम्ही काय म्हणतात ST वगैरे क्लासची असतात तर तुम्हाला फ्री शिप्स आहे. अच्छा. आणि अदरवाईज तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये देखील तुम्हाला स्कॉलरशिप्स आहेत, ज्याच्यात 50-70% नाही पण 100% स्कॉलरशिप पण मिळतात. Very म्हणजे good. नृत्याचा अभ्यास करणं हा किंवा त्याच्यात डिग्री मिळवणं आणि त्याच्यात पुढे करिअर घेणं हे फार सोपं आहे. फक्त त्याच्यासाठी थोडा प्रयत्न करावा लागेल, शोधावं लागेल तुला की तुझ्या जवळपास कुठलं कॉलेज आहे आणि जे गुरु शिष्य परंपरा जपून करायचं असेल तर त्याप्रमाणे देखील तू करू शकते. खरंय. मस्त. रंजना मॅडम, जेव्हा आपण परंपरेविषयी म्हणतो तेव्हा ही परंपरा म्हणजे नेमकं काय? खास करून शास्त्रीय नृत्यामध्ये परंपरा ही संकल्पना आम्हाला वारंवार ऐकायला मिळते. ही नेमकी काय असते संकल्पना? शास्त्रीय नृत्यामध्ये गुरुशिष्य परंपरेतनं ही कला पुढे आलेली आहे आणि या परंपरेमध्ये प्रत्येक शैलीमध्ये कशा पद्धतीने राग तालांचा वापर करायचा, अभिनयाचा वापर करायचा, कशा पद्धतीने त्याचा अभ्यास करायचा, कशी साधना करायची, कसा रियाज करायला हवा, या सगळ्यांबद्दल काहीतरी अनुशासन आहे.
या सगळ्याबद्दल काही नियम आहेत. आणि शास्त्रीय नृत्य म्हटलं की त्याला शास्त्र आहे, त्याला बंधनं आली आणि ही बंधनं पाळून आपल्याला नवीन काहीतरी करायचं किंवा ती परंपरा टिकवणं हे आपलं फार मोठं कर्तव्य आहे. कारण आपली भारतीय परंपरा ही अतिशय श्रीमंत आहे आणि या परंपरेमध्ये इतकी सशक्त आहे ती. फक्त त्याचा अभ्यास होऊन ती परंपरा आपण पुढे न्यायला हवी. आपण कलाकार काय आहोत, आपल्या गुरूंकडनं शिकलेली कला ही आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायची, म्हणजे आपण फक्त दुवा आहोत. पण आपण हा दुवा करताना आपली फार मोठी जबाबदारी पण आहे की ही विद्येची गंगा जी वाहत आलेली आहे ती गढूळ होता कामा नये, तर ती तेवढी सशक्तपणे पुढच्या पिढीपर्यंत आपण पोहोचवायला हवी. बरं, नवीन नवीन प्रयोग जसं संध्याताईंनी सांगितलं की याच्यामध्ये नवीन नवीन प्रयोग होत आहेत, ते व्हायला पण हवे. काळानुरूप कलेमध्ये सुद्धा खूप परिवर्तन होत आहे, पण हे परिवर्तन होताना परंपरेचा आणि शास्त्राचा आधार हा असलाच पाहिजे आणि ते घेऊन नवनिर्मिती झाली तर ही कला ही सशक्तपणे अशीच पुढच्या पिढीपर्यंत जाईल. मस्त. संध्या मॅडम, भरतनाट्यमामध्ये संशोधन हा भाग तुमच्या आवडीचा आहे म्हणून खास त्या मुद्द्याकडे येते की संशोधन करताना प्रत्येक वेळी नव्यानं काही सापडत असतं का पूर्वी जे संशोधन केलेलं आहे ते तुम्ही पुन्हा नव्याने लोकांसमोर मांडत असता? काय असतो हा संशोधनाचा भाग? एक तुला सांगते की आपण म्हणतो मी रिसर्च केलं, मी संशोधन केलं, परंतु आमचे गुरुजी सांगायचे हे सगळं व्यासोच्छिष्ट आहे, सगळं ऑलरेडी निर्माण झालेलं आहे, सगळं इथे आहेच, आम्ही फक्त त्याला शोधून काढत असतो आणि शोधून आम्ही ते लोकांपर्यंत पोचवत असतो. लोकांपर्यंत पोचवत असताना त्याबरोबर त्या शास्त्राबरोबर आम्ही आमचा एक व्ह्यू ठेवत असतो. एक टीकाकार म्हणून आम्ही आमचा एक त्या काळचा म्हणजे त्या काळामध्ये म्हणजे आमचा कंटेम्पररी काळ जो आहे त्या काळामध्ये त्या शास्त्राचा कुठे आणि कसा वापर आहे, विश्लेषक म्हणून आम्ही त्याचं लिहित असतो. आम्ही काही मोठं गोष्ट काही रिसर्च करून आपलं पुस्तकं छापतो, ते सगळं व्यासोच्छिष्ट असतं. आम्ही लिहिलेलं आहे त्याच्यावरच आम्ही काही ना काही लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो. आणि जी शास्त्र बंद आहे, ज्या शास्त्रांचा लोकांपर्यंत आढावा घेऊ शकत नाहीये, ज्या मॅन्युस्क्रिप्ट्स पामलीफ मॅन्युस्क्रिप्ट्स आहेत ज्या तशाच पडून आहेत त्या काढतो आणि त्याच्यावर काम करतो. म्हणजे हे पण होतं, ह्याच्याबरोबर हे पण होतं, हे लोकांपर्यंत नवीन पिढीपर्यंत पोचवायचा आपला प्रयत्न असतो. बाकी आम्ही मोठे खूप स्कॉलर आहोत हे म्हणण्यासाठी असतं. आपण सगळे अभ्यासक आहोत, आपण सगळे विद्यार्थी आहोत आणि पुढच्या किती पण मोठा गुरु झाला तर ते सगळे गुरु आणि शिष्य हे सगळे विद्यार्थीच असतात. आयुष्यभर विद्यार्थी राहिलो तर खूप शिकता येत असतं. वा, ही नृत्याची किमया आहे, हा विनम्रपणा जो आहे तो नृत्यामधून आलेला आहे असं म्हणता येऊ शकेल. जेव्हा आपण असं म्हणतो की नृत्यामधून बरंच काही शिकण्यासारखं आहे आणि आता तुम्ही सांगितलं असं संशोधन सुरू आहे आणि बरंच काही गवसतं आहे, हे म्हणत असताना असा एक मुद्दा येतो की त्यामधून मला अनेक गोष्टी साध्य करायच्या आहेत, माझा छंद पण आहे, माझा वेळ घालवायचं साधन पण आहे, मला शिकायचं पण आहे, माझी एकाग्रता पण वाढवायची आहे, व्यायाम प्रकार पण साधायचा आहे, हे सगळं साधणं नृत्यातनं शक्य आहे का संध्या मॅडम? सगळं शक्य आहे. त्याचं कारण सांगते की सगळ्या कला विष्णू धर्मोत्तर पुराणाप्रमाणे एकमेकाशी जुळलेल्या आहेत. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन करणं ही योगा झालं, लवचिकपणा आणि सुदृढपणा हे नृत्याचं लक्षण झालं, चांगलं बोलता येणं हा वाचिक अभिनय म्हणजे नाट्य झाला, सुंदर गाण्या ऐकून त्याचं कौतुक करणं किंवा त्या रागाचा अर्थ समजून त्याचं प्रेझेंटेशन करणं म्हणजे संगीत आलं. जर ताल नाही किंवा पद नाही तर पाय कसे चालतील, म्हणून तालाचं ज्ञान असायला आपल्याला वाद्यांचे ताल आणि लयीचं ज्ञान असलं पाहिजे. म्हणजे अशी एकही कला अशी नाही जी एकमेकांशी जुळलेली नाही. विना तु नृत्यम शास्त्रेण चित्रसूत्र सुदुर्विदम असं म्हणतात की नृत्यशास्त्र शिकण्यासाठी चित्रकला, शिल्पकला, संगीत कला या सगळ्यांचा एकमेकांशी सुदृढ संबंध असला पाहिजे. आणि म्हणूनच ज्याला आपण लिटरेचर म्हणतो, लिटरेचरचं वाचन हे महत्वाचं आहे. शास्त्राचा अभ्यास बाजूला सोडा, तुम्हाला जर कुठलीही गोष्ट तुम्हाला प्रेझेंट करायची असेल तर तुम्हाला ते वाक्य वाचलं पाहिजे. बरं, ते वाक्य वाचल्यानंतर त्या लेखकाला किंवा त्या कवीला त्या वाक्याविषयी कुठली शक्ती, काव्याला म्हणजे शब्दाला एक शक्ती असते, अभिधा म्हणजे शब्दार्थ, लक्षणा म्हणजे ज्याच्यात लक्ष्यार्थ असतो,
आणि व्यंजना म्हणजे ज्याच्यात व्यंग्य असतो, हा जर तुम्ही वाचताना कळला नाही तर तुम्हाला अभिनय करता येणार नाही. बर. अभिनयाचा आधार घेताना तुम्हाला ते लिटरेचर वाचताना कळलं पाहिजे. आता समजा मी असं म्हणते, पल्लवी शाणी आहे, सिंपल सेंटेन्स मी वाचलं, त्याच्या पुढचं आणि मागचं मी काही वाचलेलं नाही. परंतु वाचल्यानंतर मी एका अभिनयाला केला की बाबा तू कर वाचून दाखव, ती म्हणाली पल्लवी शाणी आहे असं म्हणाली. दुसऱ्या विद्यार्थीने वरचं वाचलं आणि म्हणाले पल्लवी शाणी आहे. तिसऱ्याला वरचं खालचं सगळं वाचलं आणि त्याला आणखीन म्हणलं पल्लवी शाणी आहे. असं म्हटल्यावर त्याच्यातला अर्थ गूढार्थ कळला की त्या लक्ष्यार्थाने आहे की व्यंगार्थाने आहे. कारण शब्द नुसता वाचून लिटरेचर कळत नाही, त्याच्यामधल्या यू हॅव टू रीड इन बिटवीन द लाईन असं म्हटलं जातं की तुम्हाला लेखकाने किंवा कवीने लिहिलेल्या दोन्ही अर्थ कळला पाहिजे. आणि तो जर कळला तर तुम्ही अभिनयाचा आणि भावार्थ करू शकता आणि रसनिष्पत्तीपर्यंत जाऊ शकता. रस हा खूप मोठी गोष्ट आहे. त्याला बेस जो आहे ते आहे तुमच्या सगळ्या कलांचा एकमेकांशी असलेला समन्वय आणि त्याच्यात असलेलं लिटरेचर. आणि म्हणूनच सांगतात नृत्यम गीतानुवृत्तीचं, गीतम आतोद्यम आणि अतो गीत प्रधानत्व. म्हणजे नृत्य हे वाद्याला फॉलो करतं, वाद्य हे गीताला फॉलो करतं. म्हणून गीत जे लिहिलेलं गीत आहे हे प्रधान आहे. त्यांचे भाव जर कळले तर तुम्ही नृत्याचे भाव करू शकता. मस्त. म्हणजे शब्दांच्या मधल्या ज्या जागा आहेत त्या तर पकडायच्या आहेतच, पण शब्दामधले भाव जे आहेत ते पण उलगडायचं मोठं कार्य जे आहे ते नृत्यामधून होत असतं असं काहीसं म्हणता येईल. पुढचा फोन आहे वामन यांचा. नमस्कार वामनजी, बोला. हो बोला, प्रश्न पोहोचवा तुमचा. नमस्कार. सर्वांना नमस्कार. मी डोंबिवलीहून वामन आपटे बोलतोय. श्री गणेश हे नृत्य पारंगत होते असं ऐकीव आहे. गणेश वंदना, गणपती आला आणि नाचून गेला अशी ग्रामीण कवनं आपण ऐकतो. तेव्हा श्री गणेश हेच नृत्याचे उद्गार आहेत असं म्हणता येईल का आपल्याला? मी फोन ठेवतो आणि अवश्य. काय सांगाल त्यांना? लोक आख्यायिका खूप आहेत. ह्या सगळ्या पौराणिक गोष्टीवरनं सांगितलं जातं की गणेश आहे की नटराज आहे की कालिया मर्दन करणारा कृष्ण आहे. सो नृत्याचे आराध्य दैवत प्रत्येक परंपरा आपापल्या रीतीने पुढे आणत असते. जसं कोळी समाज किंवा आदिवासी समाजांमध्ये गणेश हा नृत्याचा आराध्य दैवत समजला जातो. तसं नृत्याचे शास्त्रीय नृत्यकार आम्ही लोक नटराजाला आराध्य दैवत म्हणजे शिवाला आराध्य दैवत समजतो. आणि श्रीकृष्णाचे फॉलोअर्स ज्याला मणिपुरी किंवा तेकडचे आहेत ते कृष्णाला त्याचे आराध्य दैवत समजत असतात. सो ही आपल्या संस्कृतीचं हे वैशिष्ट्य आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या देवांना, कारण आपल्याकडे 33 कोटी देवता आहेत आणि त्या 33 कोटी देवतांना वेगवेगळी कर्म आणि कर्तव्य दिलेले आहेत. त्याच्यापैकी कोण कोणाला कशासाठी मानतं ही त्याच्या भक्तीवर अवलंबून असते असं म्हणायला हरकत नाही. अगदी अगदी. रंजना मॅडम, तुमचे काय या बाबतीतले विचार आहेत? कुठल्या देवाला प्रधान स्थान देऊन नृत्याविष्कार केला जातो? मला वाटतं तो वादाचा मुद्दा का व्हावा. अगदी बरोबर. तर रादर आपण असं विचार करायला पाहिजे की आपले देवदेवता सुद्धा नृत्य करत होते, म्हणजे नृत्याचं स्थान किती उंचीवरचं आहे. खरंय, शिवाचं तांडव नृत्य जे आहे ते किती प्रसिद्ध आहे. त्यामुळे समाजामध्ये नृत्याला चांगली सामाजिक प्रतिष्ठा मिळायला हवी. कारण देव जे नृत्य करायचे ते नृत्य आज आम्ही ती परंपरा पुढे चालवतो आहोत. त्यामुळे नृत्याला आजच्या नृत्यदिनी तरी आपण असं म्हणूयात की चांगले दिवस यायला किंवा चांगले दिवस आहेत. खरंय. पुढचा फोन आहे. डॉक्टर श्रीकृष्ण आपल्याशी बोलतायत. नमस्कार डॉक्टर, बोला. मॅडम, माझा प्रश्न म्हणजे असा होता की ज्या नृत्यांगना वैजंतीमाला, वहिदा रहमान, आशा पारेख यांना आपण पाहिलेलं आहे, तर यांच्यापैकी तुम्हाला सर्वात चांगला डान्स कोणाचा आवडतो? आणि आम्ही आमच्या गेट टुगेदर मध्ये मी स्वतः आणि माझ्या मिसेसने डान्स केला. आम्हाला डान्सचा खूप भरपूर आनंद मिळाला. अच्छा, कुठला नृत्य प्रकार होता तो? आम्ही ते अजीब दास्ता आहे कोणत्या
ओके, ठीक आहे, धन्यवाद. तुमचा मुद्दा पोचलेला आहे. मगाशी जे आपला मुद्दा होता ना रंजना मॅडम, त्यालाच हा जोडून आहे की मला अमुक एक नृत्यांगना आवडते, अमुक एक नृत्यांगना मला आदर्श वाटते, असं मनामध्ये असू शकतं. आणि सादरीकरणाचा मुद्दा जेव्हा येतो तेव्हा बऱ्याचदा हिंदी सिनेमांमधली गाणी किंवा सिनेमा चित्रपटांच्या माध्यमातून पुढे येणारी गाणी यांच्याकडे कल दिसतो. हे नेमकं काय आहे, कशा प्रकारे आपले आदर्श ठरवावेत? प्रश्न तर फारच अवघड आहे, कारण प्रत्येकाने आपले आदर्श कसे ठरवावे हा खरं म्हणजे ज्याचा त्याचा मुद्दा आहे. पण त्यांचा आम्ही काहीसा आता- असाच रोख होता की यातलं नेमकं कोणतं चांगलं आहे. प्रत्येकाची तुलनात्मक. आवड वेगळी असू शकते ना. खरंय. की मला शास्त्रीय आवडतं म्हणजे मला इतकं शास्त्रीय नृत्य आवडतं की मला पंडित बिरजू महाराजी, केलूचरण महापात्राजी यांचं नृत्य अतिशय आवडतं. त्याचबरोबर मला माधुरी दीक्षितची अदा सुद्धा आवडते. हा, त्यामुळे त्यांनी कोणाला त्यांची आवड काय आहे हे पूर्णपणे मला वाटतं हा वैयक्तिक प्रश्न बरोबर आहे. खरंय. आणि कुठल्या वयाच्या टप्प्यावरती सादरीकरण कशा पद्धतीने असावं याविषयी तुम्हाला काही त्यांना मार्गदर्शन करायला आवडेल? त्यांनी आता जे सांगितलं ते त्यांनी आनंदासाठी केलेलं नृत्य आहे. त्यामुळे लहान मूल सुद्धा एखादी आवडती वस्तू मिळाली की घरभर नाचत सुटतं, जसं तुम्ही सांगितलं. हो. पण त्या कलाकाराला सुद्धा, लहान मुलाला सुद्धा कुठेतरी नृत्य करायचं असतं. त्यामुळे करायला काहीच हरकत नाही. कोणत्याही वयात तुम्हाला त्याचा जर आनंद मिळत असेल. आणि आज नशिबाने तुम्ही म्हणालात की पूर्वी आपल्याकडे सामाजिक प्रतिष्ठा नव्हती नृत्याला, पण आज प्रत्येकाला नृत्याची आवड निर्माण होती आणि प्रत्येकजण ते सादर करू शकतंय. ही सुद्धा संस्कृती, मला वाटतं संस्कृतीची प्रगल्भता आहे. खरंय. प्रगल्भता म्हणतो ती ही कदाचित अशीच असावी की तुमच्या कला आविष्कारामधनंच ती वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या मंचावर आणि वेगवेगळ्या रूपामध्ये सादर करता येणं. बरोबर आहे. जेव्हा आपण असं म्हणतो की जागतिक पातळीवरती नृत्य सादर करायचंय, आज भारतासारख्या देशामध्ये शास्त्रीय नृत्याचे एवढे अनेकविध प्रकार आहेत आणि त्याविषयी बोलताना म्हणजे सांगणं कठीण होईल, एवढे वेगवेगळे नृत्य प्रकार, प्रादेशिक वैविध्य, या सगळ्या दृष्टिकोनातून आपण खरंच संपन्न आहोत आणि श्रीमंत आहोत असं म्हणता येईल. खरंच. आणि जागतिक पातळीवरती जेव्हा बघतो तेव्हा मला दोघींनाही असं म्हणावं असं वाटतं की भारतीय शास्त्रीय नृत्य आणि जागतिक नृत्य यामध्ये आपलं वैशिष्ट्य कशा पद्धतीने सांगता येऊ शकेल. तुम्ही कथ्थकच्या माध्यमातून, तुम्ही भरतनाट्यमच्या माध्यमातून सांगितलं तरी हरकत नाही. शास्त्रीय नृत्य जसं आपण म्हणतो की भारतातलं शास्त्रीय नृत्य, तसं जागतिक पातळीवर पण शास्त्रीय नृत्य आहे. त्यांचे पण शास्त्रीय नृत्य ज्याला ते बॅले अशी संज्ञा देतात आणि ज्याचा कमीत कमी 500 वर्षाचा त्यांच्याकडे इतिहास आहे. म्हणजे तेही तेवढंच पौराणिक आहे. त्यांच्याकडेही शास्त्र आहे, त्यांच्याकडेही पुस्तकं लिहिली गेली, नोटेशन्स आहेत, सिस्टम आहे, म्युझिक आहे, सगळं आहे. परंतु आपल्या शास्त्रीय नृत्याला जी पौराणिक बैठक आहे ती त्यांच्याकडे नाही. आपल्याकडे ज्या देवी देवतांवर आधारित नृत्य संरचना आहे ते त्यांच्याकडे नाहीये. त्यांच्याकडचे विषय वेगळे आहेत. त्यांच्या भौगोलिक आणि ऐतिहासिक बेसवर त्यांचे वेगळे वेगळे बॅले निर्माण झाले आहेत किंवा प्राकृतिक नॅचरल सौंदर्यावरचे वेगळे, जे स्वॉन लेक किंवा प्रेम प्रकरण, अशा वेगळ्या वेगळ्या विषयांवरचे त्यांची नृत्य आहेत. व्हेरेज आमच्याकडे जी शास्त्रीय नृत्याचा बैठक जी झाली ती देवळात झाली आणि त्यामुळे देवाचं कीर्तन आणि नर्तन किंवा हे ह्याला महत्व दिलं गेलं. त्याच्यानंतर त्याच देवदासी जेव्हा राजदासी झाल्या आणि त्यांनी राजदरबारात नृत्य करायला लागले, म्हणून राजाचं कौतुक व्हायला लागलं किंवा राजदरबारात होणाऱ्या क्रियांची वर्णनं व्हायला लागली आणि त्यांच्या राणी किंवा त्यांची विरह, त्यांची संभोग, त्यांचे शृंगार ह्याचं जे वर्णन व्हायला लागले त्याची पोएटिक किंवा त्याचे नृत्य प्रकार जास्त झाले. आणि त्यानंतर म्हणजे देवळातनं झाल्यानंतर, राजदरबारातनं झाल्यानंतर आत्ता कुठेतरी 1950s पासून आम्ही ते नृत्य लोकांपर्यंत सर्वसामान्य जनतेसाठी ओपन झालं आणि ते सर्वसामान्य जनता शिकायला लागली आणि मग विषय बदलत गेले आणि शास्त्रीय नृत्याची बैठक जरी ती राहिली तरी जसं एकल नृत्यापासून ते समूह नृत्यामध्ये गेलं, समूह नृत्यापासून ते संरचनात्मक म्हणजे कोरिओग्राफीमध्ये गेलं आणि असे जे टप्पे गाठत गाठत शास्त्रीय नृत्यामध्ये डेव्हलपमेंट होत गेली आहे आणि त्याच्यामुळे त्याचं कौतुक वाढत गेलंय आणि त्याचा आचार आणि प्रचार वाढत गेलाय. आणि रंजना म्हणाली की गावोगावी भरतनाट्यम आणि कथ्थक लोकांना माहीत झालं. अगदी खरं. अगदी. आणि
तसाच विषय जागतिक दिनानिमित्ताने आज आम्ही देखील विश्वातील बॅलेरिना किंवा विश्वातील बॅले की ऑस्ट्रेलियन बॅले म्हणा किंवा रशियन बॅले म्हणा किंवा आणखीन वेगळे वेगळे जे प्रकार आहेत त्याचा आम्ही अभ्यास करायला लागलो आहोत. मस्त. अजूनही तुम्ही अभ्यास हा शब्द वापरता त्याची मला जास्त गंमत वाटते. पुढचा फोन पटकन घेते. वसुंधरा यांचा फोन आहे सांगलीहून. नमस्कार वसुंधरा ताई, बोला. हा नमस्कार. नमस्कार. माझी मुलगी वेदिका पुष्टे आता विशारदची एक्झाम दिली आहे तिने आणि पुढे करिअर भरतनाट्यममध्ये आणखीन काय काय करिअर स्कोप आहे किंवा तिने काय ऑपॉर्च्युनिटीज मिळू शकतात किंवा आणखीन म्हणजे अकॅडमिक्स मध्ये सुद्धा छान आहे ती, मग कन्फ्युज असं आहे की तिने इकडे काय करावं की. अवश्य. रंजना मॅडम, जेव्हा आपण म्हणतो की शब्द आणि नृत्याचं एक अनोखं नातं आहे आणि त्याच्यामध्ये भावना ज्या आहेत त्या नृत्याद्वारे खूप छान पद्धतीने पोहोचू शकतात, म्हणजे नृत्य आणि सादरीकरण यांचंही एक वेगळं नातं आहे. ते नेमकं कसं आहे तुमच्याकडून उलगडलं तर आम्हाला खूप आवडेल ते. नृत्य ही शरीराची भाषा आहे, शरीर हे माध्यम आहे, त्यात चेहरा हा मुख्य. म्हणजे साध्या साध्या गोष्टी सुद्धा आपण अभिनयातनं कसं दाखवू शकतो. एक साधं वाक्य आहे, मी येणार नाही, हे आपल्याला वेगवेगळ्या भावातनं दाखवायचे. समजा शृंगार रसातून दाखवायचं असेल तर कसं दाखवणार ते. क्या बात आहे, वंडरफुल. तेच भयानक रसातनं की तिकडे भीती, काहीतरी भयानक आहे आणि मी नाही येणार बा. हे भयानक मधनं दाखवता येईल, हास्य रसातनं दाखवता येईल. अशा पद्धतीने दाखवता सुंदर. किंवा बिभत्स, तिकडे घाण आहे. हे बिभत्स रसातनं दाखवता येईल. किती छान. अशा कुठलेही भाव घेतले, हट्टीपणाने दाखवायचं. हा रस महिलांना दाखवणं सोपं आहे. मस्त. पण एक शब्द वेगळ्या भावनांसहित आणि वेगवेगळ्या हावभावांसहित मांडणं हे एक आव्हान आहे असं म्हणता येऊ शकेल, नाही का. आव्हान आहे, त्याच्यासाठी रियाजाची गरज असते. अगदी खरंय. म्हणजे असं अचानक येत नाही किंवा ज्याला अभिनय आहे, उपजत आहे, त्याला सुद्धा त्याच्यावर ते संस्कार व्हायला लागतात. तुम्ही नेमका शब्द वापरलात. हा संस्कार. संस्काराचा भाग त्यांनी एक अगदी पहिला प्रश्न मला इथं आठवतो आणि मगाशी आलेला प्रश्न, दोन्हीची मी सांगड घालते, वेळ कमी आपल्याकडे, की त्यांनी म्हटलं होतं की गायन वादन या गोष्टी ज्या आहेत त्या सहजी येतात, नृत्याला कष्ट घ्यावे लागतात. पण मला थोडंसं इथं एक वेगळं सांगावं असं वाटतं की कुठलाही कला प्रकार हा संस्काराशिवाय आणि मेहनतीशिवाय येत नाही. कुठलीही गोष्ट ही सहजी येत नाही, त्याला कसून मेहनत ही घ्यावीच लागते आणि कष्टाविना फळं ना मिळते, हे अगदी यथार्थ आपल्याला. आणि ते संस्कार गुरु शिष्य परंपरेतनं आपल्याकडे खूप चांगल्या पद्धतीने जातात. म्हणजे युट्यूबवर सुद्धा तुम्हाला काही व्हिडिओज बघता येतात, पण त्यातनं ते संस्कार नाही होणार. बरोबर आहे. ते गुरुमुखातूनच व्हायला लागतात. वंडरफुल. डॉक्टर संध्या, आपल्याकडे वेळ कमी, पण मगाचा मुद्दा महत्वाचा होता की कशा पद्धतीने छंद आणि शैक्षणिक प्रगती या दोन्हीची सांगड घालून पुढे जावं. कसं आहे की त्या म्हणाल्या की त्यांनी 12वी केली आहे आणि मग भरतनाट्यम शिको, कथ्थक शिको आणि कुठलेही नृत्य प्रकार शिको. पहिलं तुम्हाला ठरवलं पाहिजे की तुम्हाला काय हवंय. जोपर्यंत तुम्हाला ठरवता येत नाही की तुम्हाला नृत्यांगना व्हायचंय, तुम्हाला स्कॉलर व्हायचंय, तुम्हाला रिसर्चर व्हायचंय, तुम्हाला आर्ट क्रिटिक व्हायचंय, तुम्हाला कोरिओग्राफर व्हायचंय, एवढे खूप विविध पैलू नृत्यात आहेत की तुम्हाला त्याचं पहिलं सिलेक्शन करावं लागतं. नाहीतर आजची पिढी काय करते की सगळंच एकत्र करायला जाते अँड देन जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन होतात. तसं न करता आपला एक गोल किंवा ध्येय ठरवावा लागतो की मला इथपर्यंत पोचायचंय, मला हे करायचंय.
आणि आता मी जे तुम्हाला सांगितलं की वेगळे वेगळे करिअर्स उपलब्ध आहे. आता माझ्याकडे विद्यार्थी येतो, मला शालेय नृत्य शिक्षक व्हायचं आहे, कारण मला पैसे कमवायचेत, त्याच्याबरोबर मला ते शिकवायचंय. म्हटली तो ध्येय परिपूर्ण झाला की तुला एवढं शिक्षण घ्यायला पाहिजे की तू शिक्षक म्हणून तू ते मुलांपर्यंत पोहोचवू शकते. तर मग आपण ऍज अ टीचर त्यांना गाईड करू शकतो की तू काय शिक त्याच्यासाठी. पण जोपर्यंत तुमचे ध्येय ठरत नाही तोपर्यंत तुम्हाला गाईडन्स मिळू शकत नाही. आणि त्याचमुळे कसं होतं की कोरिओग्राफीमध्ये पण मंचनमध्ये खूप सारे अॅक्रोबॅटिक्स दिसतात आणि ब्रह्मपरा आनंदादिदम अधिकम सुखम हे नृत्याचं खरं वैशिष्ट्य आहे की नृत्य ही ब्रह्मपरा आनंद देत असतो. सच्चित आनंद देण्याचं साधन आहे हे. ह्याच्याऐवजी ते फक्त अॅक्रोबॅटिक्स होतात. म्हणून तुम्ही तुमचं ध्येय ठरवा, मग तुम्हाला कुठलं ज्ञान घ्यायचं हे आपण देऊ शकतो. किती मस्त. मंडळी, भुरळ या शब्दालाही मोह पडावा असं पद लालित्य आणि शब्द स्वर संगीत सगळं काही एक एक क्षण थांबून जावं असं पद लालित्य, या सगळ्याचा जिथं आविष्कार बघायला मिळतो तो नृत्य आविष्कार आणि ती ही कला. आज जागतिक नृत्य दिनाच्या निमित्ताने आपण या सगळ्याविषयी जाणून घेण्याचा एक छोटासा यत्न केला. कसा वाटला नक्की कळवा आमच्या YouTube, जीमेल आणि फेसबुक माध्यमातून. पत्ता तुम्हाला माहिती आहेच आहे, पुन्हा एकदा सांगते, www.facebook.com/sakhisayhadri.tt आणि sakhisayhadri@gmail.com. YouTubeचा पत्ता तिथे तुम्हाला पुन्हा एकदा हा कार्यक्रम बघता येऊ शकेल, तो आहे www.youtube.com/sakhisayhadri. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा या पत्त्यांच्या माध्यमातून. डॉक्टर संध्या पुरेच्या, रंजना फडके मॅडम, आपण दोघी आलात. थोडक्या वेळामध्ये आम्हाला नृत्य परंपरेनं आणि नृत्य आविष्काराने भारून टाकलं. खूप मजा आली. मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार.